धबधब्यावर नेमकं कधी फिरायला गेलेला होता, नेमकी काय घटना घडली? साहेब, आम्ही भावली धबधब्यावर परवा फिरायला गेलो होतो 12 तारखेला. आम्ही तर कमीत 2-2:30 वाजता आम्ही पोहोचलो तिथे. 2 वाजता आमचं बिर्याणी वगैरे नेली होती. आम्ही जेवण वगैरे केलं, पाण्यात एन्जॉय केली मुलांनी वगैरे, ते सगळं झालं. त्याच्यानंतर मी चेंज करायला गेले, मला थंडी भरून आली आणि माझी दीर आणि हे पाठीमागून येत होते. तर तो ब्रिज आहे ना तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते. तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्यांच्या बाजूने चालले होते. तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर. तर मी तिकडे जाऊन त्यांना 1-2 शिवी दिली की काय म्हटलं तुम्ही लेडीजला हे काय करता, पब्लिक प्लेस आहे म्हटलं, तुम्हाला शोभतं काय. तर असा एवढा विषय झाला. त्याच्यानंतर तो मला परत काहीतरी बोलला, तर तरी मी थोडं इग्नोर मारलं. तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर. मग हे आणि माझी दीर मागणं आले, अरे म्हणे येड्या तुला कळतं का काय आहे तू करतो, म्हणे लेडीज आहे असं तसं. त्यांनी त्याच्या डोक्यात कसं मारलं, तर तो घाबरून तिथून पळून गेला. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जी हे होती गाडी व्हाईट कलरची, तिथं ते काही सामान विकत होते, तिथं 8-10 मुलं उभे होते. तर त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय. आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं काहीच नाही, फक्त बोलणं झालं. त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले. मग ह्यांनी पण केली, मी पण केली, माझी मुलं पण. मग थोडी आमची हातापाई तिकडे झाली. ती झाली, तिथल्या पब्लिक लोकांनी आम्हाला वाचवलं, चला चला सोडा सोडा जा वगैरे. आम्ही तेवढं केलं. तिथून आम्ही आमच्या गाडीत निघालो. फक्त त्याच्यातला एक मुलगा आहे, त्याचं नाव नाही मला माहिती, पण त्यांनी असं इशारा करून गेला आम्हाला की बघतो बघ पुढे असं. तर आम्हाला ते डोक्यात नाही आलं की तो पुढे जाऊन तिथं आमच्यावर काय करेल. आम्ही आमचं नॉर्मली निघालो. मग आम्ही थोडं भावलीच्या पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर एक बलेनो आली, फास्टमध्ये डायरेक्ट आडवी लावली आम्हाला. मग ती बरी आमच्या इकडे लावली, अशी रस्त्यात नाही लावली. आम्हाला तर जाता पण नसतं आलं, आम्ही तिथंच हे झालं असतं आमचं. लगेच तो गाडीतून उतरला, हाताने काचा फोडल्या त्यांनी ह्याच्याने दोन्ही पुढच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूची आणि त्यांच्या मागची फायटर काय त्याच्यानी ते फोडल्या. पहिला वार तिथं केला. मी यांना म्हणते आवरा पटकन किरण गाडी काढा, त्यांना ते सुचे ना, आता पहिल्यांदा ती गाडी चालवत आहे त्यांची नवीन. तर ते काहीतरी करत त्यांनी काढली, तिथं स्पीड ब्रेकर होता, उडाली गाडी. आणि जी आम्ही निघालो तिथून, आणि नंतर मागे मुलं म्हणतात मम्मी अजून एक 2 व्हीलर मागे येते आपल्या, तू ते बघ. म्हणजे पार तू व्हिडिओ काढ म्हटलं पटकन, कोण आहे कळेल. तर त्यांच्याकडे रॉड होते त्या 2 व्हीलर, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेच असेल. तर त्या ब्रिज खाली तिथून त्यांनी पहिले एक रॉड फेकले, दुसरा फेकला, तो तिथे एक्झॅक्ट लागला नाही त्यावेळेस. त्याच्यानंतर ते परत मागे आले, त्यावेळेस आम्ही ती व्हिडिओने काढलेली आहे, पण त्यांनी हे रॉडनी मारलं. आणि पुढे जाऊन तशी आम्हाला ट्रॅफिक लागली, गाडी थांबतीच, आता कंटिन्यू तर चालत नाही. आमचा 3रा स्पॉट टोल नाका. त्यांनी म्हणजे सुरुवातीपासून पहिला त्यांनी भावली डॅम पाशी अटॅक केला आमच्यावर. दुसरा नाशिक मुंबई हायवे जो आहे तो फ्लायओव्हर, तिथं दुसरा अटॅक झाला. तिसरा अटॅक घोटीचा टोल नाका आहे. त्यांनी आम्ही लेनमध्ये आलो, आमच्या पुढे 2 गाड्या होत्या. तर 2 गाड्या असल्यामुळे मला पास करता येणार. ते माझ्या शेजारच्या लेनमध्ये आले आणि आमच्या अंगावर अटॅक करायला पळत होते दगड घेऊन. तुम्हाला फुटेज टोल नाक्यावर भेटून जाईल. आम्ही तिथून रिव्हर्स घेतली, त्यांनी परत दगड मारले. आम्ही चौथ्या याच्यामधून लेनमधून 7 नंबरची लेन आम्ही ते बॅरिकेड तोडून आम्ही पाळलो. तिथे एक जण लटकला होता तिथे. नाही, ते पुढच्या स्पॉटला. ते आम्ही तोडून बॅरिकेड पाळलो. आम्ही फक्त जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्या पुढं 2-4 किलोमीटरवर एक रस्ता शॉर्ट होतो, तिथं ट्रॅफिक असते नेहमी. तर तिथं येऊन त्यांनी परत आमच्यावर अटॅक, म्हणजे आमच्या गाडीचे पुढे आले. तर आम्ही काय केलं, म्हटलं हे आमच्या पुढे आले, हे आम्हाला ब्लॉक करताय, आता आम्ही पुढे नाही जाऊ शकणार. तर मी कशी तरी थोडी रिव्हर्स करून, तिथं जागा नव्हती पण मी कशी तरी एक मोठी गाडी आहे, तर मी परत इगतपुरीच्या साईडला मारली. म्हटलं आपण इगतपुरीला पळू, मुंबई साईडला. तर त्यांच्यातला एक मुलगा गाडीला आमच्या लटकला. तो 200 ते 500 मीटर आमच्या गाडीला लटकून होता. माझ्या चुलत भावाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होता. तर आम्ही गाडी पळू पण नव्हतो शकत. जर हा गाडी खाली आला तर आमच्याकडनं एखाद्याचा बळी होईल, आणि आम्ही थांबूही नव्हतो शकत की जर आम्ही थांबलो तर आमचा बळी जाईल. आमचा जीव धोक्यात असताना पण आम्ही त्याचा जीव वाचवला. त्याचे हात म्हणजे आम्ही त्याचे हात झटकत होतो की हा गाडी पडावा, म्हणजे लवकर निघावा आणि आम्ही पळावं. तर कस तरी तो 100-200 मीटरनी तो सुटला, तो पडला. आम्ही इगतपुरी साईडला पळायला लागलो. पण आम्ही बघितलं, मला आरशामध्ये दिसत होतं की मागून बलेनो आम्हाला परत पाठलाग करते ती व्हाईट कलरची. म्हटलं आपण परत यांच्याच गावाकडे चुकीच्या ठिकाणी चाललोय. परत मी रिव्हर्स मारली, म्हणजे उलटी टर्न मारून घेतला आणि नाशिक साईडला पळालो. मग त्याच्या पुढे तो 4था स्पॉट होता. त्याच्या पुढे गोंदे दुमाला आहे, तिथं तो फ्लायओव्हर छोटासा ब्रिज आहे, तो काम चालू आहे. तिथं माझ्या पुढे 2-3-4 ट्रका होत्या. तर मला काही पास करायला जागा नाही. पण ते शेजारून परत बलेनो आली आणि ते आता आम्हाला काय आलं की पुढे, तर तिथं स्थानिक लोक भरपूर होते. मी सर्वांना रिक्वेस्ट केली, यांनी रडत होते की आम्हाला वाचवा, आम्हाला मारून टाकणार. 20-50 जण तिथं गोळा झाले. तर त्यातला एक जो पिंक कलरचा शर्टचा मुलगा दिसतोय फोटोजमध्ये, तो आला, त्यांनी गाडी आमचं सेल बंद, कारण काचा सर्व फुटलेला, त्यांनी सेल गाडीचा ऑफ केला. तो म्हटला फक्त खाली या, आपण शॉर्ट करू
आणि आपण हा विषय मिटू. आम्ही उतरायला लागलो. तर आम्हाला कोणतरी आपले मुलं की माझी वहिनी वगैरे म्हटले की उतरू नका, हे मारून टाकतील. तर मी गाडी सेल स्टार्ट केली, रिव्हर्स मारायला लागलो, त्यांनी माझी गच्ची धरली. तर त्याच्यामुळे माझी 2 त्याची चेन तिथं हरवली, पडली, ओढली, काय झालं काय माहिती. पण तिथून आम्ही थोडी रिव्हर्स घेतली. जशा 2 ट्रक पास व्हायला लागल्या, म्हटलं आता जागा आहे पळायला, तर आम्ही गाडी पळवली. जशी पळवली त्यांनी परत 5वा अटॅक केला, दगड मारली. पण तिथून मग आम्ही जे पळवली, म्हटलं आम्हाला काही म्हणजे वाडीवारा पोलिस पण येत होते, ते म्हटलं आम्ही फाट्याला येऊन थांबतो. पण म्हटलं हे येण्यात पहिले हेच आमच्या पहिले येत होते आमच्या पुढे. म्हटलं हे येतील, पोलिसांनी आले तर आपल्या जीवाशी कमी जास्त होईल. मग आम्ही डायरेक्ट अंबड पोलीस स्टेशन गाठलं. तर तिथं मग आम्हाला क्राईम PI अविनाश सर भेटले. त्यांनी खूप कॉपरेट केलं. तर त्यांनी सर्व गुन्हे वगैरे दाखल केले 0 FIR. आणि मग रात्री आम्हाला इगतपुरीचे PI बालासाहेब भडक त्यांचे कॉल आले. त्यांनी खूप सहकार्य केलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केले. मग काल आम्ही ऍडिशनल SP मॅडम आहेत बिमला मॅडम, त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला इथून कॉन्वे दिला तिथपर्यंत आपला स्पॉट पंचनामा करायला. कारण आम्ही त्यांना म्हटलं आम्ही त्या गावात जायला घाबरतोय. आमचे म्हणजे ते स्थानिक लोक तेच सर्व परत. तर त्यांनी आम्हाला 2 गाड्यांचा कॉन्वे दिला इगतपुरी टोल नाक्यापर्यंत. तिथून इगतपुरीचे पोलिस आले, म्हणजे आम्हाला सेफली त्यांनी काल सर्व स्पॉट पंचनामा झाला. पोलिसांनी खूप कॉपरेट केलेले. पण हे गुंड इतक्या म्हणजे याला जाऊ शकता की लोकांना मारून टाकणं. त्यांना मुली बाया, आपण पण भांडणं करतो, पण आपण कुत्र्याला पण दगड मारताना विचार करतो का रे याला मारून आपल्याला कदाचित पाप भोगावं लागणार आहे. यांना म्हणजे आम्ही जर त्या दिवशी 20-30 किलोमीटर जर थांबलो असतो ना कुठे, कोण मेला असता आम्हाला सांग. मागची काच फुटली, मागं आमचे 2 मुलं होते, एक भावाचा एक माझा मुलगा 12वीला आहे, भावाचा मुलगा 10वीला आहे. मध्ये माझी वहिनी, माझी बायको, माझी मुलगी, त्याची मुलगी, पुढं मी आणि तो, आणि सर्व काचा फुटेल. इकडून दगड लागला तर तो त्याला लागतं, इकडून लागला तर मला लागतो, मागं लागला तर यांना लागतो, मागं लागला तर मुलांना लागतो. इतकं आम्ही म्हणजे 20 ते 30 किलोमीटर आहे ना, मरणच पाहतो. त्यांनी पहिला हमला जेव्हा केला तिथं जर ते थांबले असते, चला तुम्हाला राग होता, साहजिक आहे, झाले हातापायी राग होता, तिथं थांबले, अख्खी गाडी फोडा आमची तुम्ही तिथं. त्याच्यानंतर तुम्ही जे फॉलोअप केला ना तो खूप विचित्र केला. त्याच्यामुळे आम्ही हे सगळं कंप्लेंट एकदा मारा, आम्ही कंप्लेंट पण करणार नव्हतो सोडून द्या, चला तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, आम्ही करतो, तुम्हाला चुकीचं आम्ही ती करणार नव्हतो. 30 किलोमीटर आमच्या मागे पळताय, म्हणून ती तुम्हाला कंप्लेंट केली. 302च घडवायची होती. आज आम्ही तुम्हाला हे बाईट देतोय की आज आम्ही आज कदाचित तुम्हाला आम्ही ना कोणाची डेड बॉडी सहित भेटलो, कोणाची असते ते नसतं सांगू शकतो. ते 10-12 जण 10 ते 12 जण कोण कुठून येऊन अटॅक करत, खूप जण होते. आमचे ज्यांच्याशी वाद झाले ते 4-6 चेहरे ते लक्षात आहे. पण त्यांच्या गाडीमध्ये आता काय होतं, कोण इकडून पळायचं, कोण तिकडून पळायचं. आणि माझं लक्ष होतं गाडी पळवण्यावर, यांचं लक्ष होतं की इकडून कोण येतं तिकडून कोण येतं असं. पण 8 ते 12 जण होते. हो, पोलिसांशी काय झालं, बाहुली डॅम पैसे आम्ही 112ला कॉल केला, तिथं रेंज लागत नाही. तर तिथं 4 वेळेस कॉल काही कनेक्ट झाला नाही. तेव्हा परत आम्हाला माहिती नव्हतं की हे आम्हाला अटॅक करणार आहे. त्याच्या पुढे येऊन जेव्हा अटॅक चालू झाला तर माझ्या चुलत भावानी 112ला कॉल करायला कनेक्ट चालू केलं. तर त्यांना पहिले घोटीच्या पोलिसांचा कॉन्टॅक्ट झाला. पण आमची जशी जशी लोकेशन पुढे जात होती तर पुढच्या पोलिसांचे फोन येत होते. मग वाडीवारा पोलिसांचा फोन आला. पण हे एवढे अटॅक करत होते की आम्ही म्हणजे आम्हाला आता इगतपुरीच्या पोलीस स्टेशनचा रस्ता नीट माहिती, समजा गाव गल्लीमध्ये वाडीवाराचं नाही माहिती. आम्ही घुसलो, 1.5 एन भेटला, पळू नाही शकलो. हे 10-12 जणांनी अटॅक केला. तर आम्ही काय विचार करतो, हायवेनी पळा आणि आपल्या शहरात पळा, की आपल्याला आपल्या शहरातले पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच हे ते माहिती आहे. तर आम्ही जसं फ्लायओव्हर, आम्हाला युनिट 2 पण होतं पाथर्डीला, पण आपलं तिथं फ्लायओव्हर तिथं उतरत नव्हतं. आम्हाला अंबड तिथं जवळ वाटलं म्हणून आम्ही अंबडला गेलो. असा विषय झाला. अंबडला PI सरांनी खूप, आम्हाला अविनाश सरांनी खूप म्हणजे खूप कॉपरेट केलं. पोलीस जरी आले असते ना ग्रुपनी की आम्हाला वाचवायला, तरी आम्ही थांबू शकत नव्हतो. कारण का ते इतके म्हणजे काय त्यांच्या डोक्यात काय झालं होतं, खूप बॅडली त्यांनी आम्हाला अटॅक केलेला. त्यांनी खूप विचित्र, अरे हत्यार म्हणजे रॉड वगैरे. पहिली जी त्यांनी काच फोडली ना ती फायटरनी फोडलेली. कारण की ती सफारीच्या काचा एवढा जाड आहे की ते मोठी गाडी फुटणार नाही. ती पहिले फायटरनी फोडली, मग दांडक्यांनी फोडल्या, त्याच्यानंतर जेवढ्या फोडल्या बेसबॉलची दांडी आणि दगडांनी फोडलेले. पुढच्या काचेला तर दगडच टाकलाय. तो व्हिडिओ काढता म्हणजे आम्ही काढूच शकलो नाही, आम्ही इतकं घाबरलेलो होतो तेव्हा. मी पर्यटन स्थळावर आनंद घेण्यासाठी हो बरोबर, अनेक कुटुंब, हो परिवार, महिला त्या ठिकाणी होत्या. दहशतीचं वातावरण आहे का त्या ठिकाणी? नाही, दुपारी पोलिसांचे राऊंड झाले. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी पोलिसांची व्हॅन येताना, व्हाईट कलरची व्हॅन आहे,
त्यांनी माझ्या Petrolling समोर 2 चालू वेळेस होतं हॉर्न त्यांचं. वाजवत गेले ते. गेले. आम्ही आमच्या घरच्यांचा एवढा विषय झाला की पोलिसाची हाय, चक्कर safe मारणं आहे. खूप छान आहे, चांगलं. पण पोलीस दर 1 मिनिटाला तिथं उभी हा, राहील आणि तिथं दर एवढ्या हसागडे हजारो पर्यंत. लाखो पर्यटक येतात त्यांना संरक्षण देईल असं पण मला नाही वाटत होऊ शकतं. पण आजकाल काय झालं, हे स्थानिक हे जे आज लहान मुलं आहेत, दादागिरी करतात. यांच्यामध्ये गुन्हेगारीचं जे हे प्रमाण वाढतंय खूप विचित्र वाढतंय की यांना आहे ना कोणाला मारून टाकणं म्हणजे एकदम सोपा खेळ झालेला आहे. वाद छेडछाडीवरून झालं की अजून काही? छेडछाडीवर छेडछाड बाकी काही नाही. दुसरं काहीच नाही. ओळखत त्यांचं म्हणजे पण नाही आम्ही आम्ही त्यांना. ना त्यांच्या टपरीवर काही खायला सिगरेट घ्यायला घेतलं, गेलो ना ना काही पान नाही. टपरी आपलं काही वेफरचं पॅकेट काहीच, म्हणजे आमचा त्यांचा काही इश्यूच नाही. आणि काही मेन संबंध त्यांचा पण संबंध नव्हता तरी ते मध्ये आले काय झालं, बळजबरी. जे 2 मुलांनी छेडछाड हा. केली इचे त्याचे वाद झाले, हा काहीतरी यांचं घडत होतं. मी तिकडून काय झालं, हे सर्व पुढे गेले तर आमच्याकडे जे आमच्या बॅग्स होत्या आम्ही माणसं आम्ही घेऊन येतोय. आणि आपल्याला असं आपलं काय युपी बिहार मध्ये थोडी की आपण आपल्या बायांना बरोबरच घेऊन चालू, गुरख्यामध्ये घेऊन चालू. ती पुढे गेली, मला दिसतंय की काहीतरी वाद होतोय, तो मी पळालो. म्हटलं काय रे काय झालं, ही म्हणते अहो हा असं असं. म्हटलं काय रे, मी असं त्याला हा. चल निघ ते म्हटलं निघून गेले. नॉर्मल. इथं विषय संपला होता पूर्ण. तर ते मान खाली करून निघाले. निघून गेले. मग हे आले, काय झालं अरे होते म्हटलं का? हा हे तिथलं ते दुकान आहे, ती MH47 येलो नंबरची नंबर प्लेट आहे ती. तर ती दुकानदार होते, तर त्यातला एक आणि त्याच्या पुढे 4 जण आले. काय झालं म्हटलं, अरे लेडीजला छेडछाड करत होते. मग तुम्ही मारायला नाही पाहिजे. अरे म्हटलं मारलं नाही, मारलं फक्त त्याला काय टच केलं. टच केलं निघ बाबा नाही, पण तुम्ही असं नाही करायला पाहिजे. अरे म्हटलं तुझा काय संबंध, ते जर बायांशी छेडछाड करता तुझा काय संबंध येतोय. ते म्हणे, चल निघ तू नाही म्हणे, नाही तू नका तुम्हाला डोकं बघावं लावू लागेल म्हणे. असं. हा, असं. तर म्हटलं जा. आता काय झालं, हिचं पाहून मी घुसलो, माझा पाहून माझा मुलगा आला भांडायला. सगळेच मग. तर काय झालं, आजकालचे मुलं थोडीशी यंग, तर माझ्या मुलाला वाटलं माझ्या वडिलांना मारतात काय, मग तो मध्ये पडला आणि त्यांना काढलं लहान मुलगा आमच्यावर हात उगारतो काय, ते त्यांना तो ego इगो पॉईंट झाला झाला. तो. तर त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली, आम्ही त्यांना केली. तर आम्ही काय केलं, त्यांचा व्हिडिओ काढला. तिथं पण थांबलं होतं त्यांनी विषय. पण तरी आमचा काढला, वाढवलं. आमच्या गाडीचा आम्ही त्यांचा माझाही काढला पण त्यांनी, तिथं म्हणजे काढा. जी पब्लिक फिरायला आली होती त्यांनी सांगितलं की सोडून निघा द्या, बुवा, निघा, सोडा. जाऊन द्या. आणि तेव्हा पण आमच्या मनी ध्यानी नाही की हे एवढं काही विचित्र करू शकतं. नाही, पण असे जे काही पर्यटन स्थळ आहेत ते धोकादायक होत चालले आहेत. हो हो. नक्की ना. 100%. 100%. आणि नाशिक जिल्हा धोकेदायक होत चाललेला आहे. ताई, काय वाटतं तुम्हाला थोडं? 100% धोकादायकच आहे. भावली डॅमला तुम्हाला माहिती असेल 2 का 3 वर्षापूर्वी पण असं एक केस झाली भावली का होती. पायनाला झालं नाही, होतं? भावलीला झालं होतं. मुंबईचे लोक होते, फार रक्त वगैरे काढलं त्या लेडीजचं. ती गाडी ती पळाली, गावातल्या लोकांनी मारलं होतं. तो व्हिडिओ माझ्याकडे असून मी पाठवते तुम्हाला. खूप जुना व्हिडिओ येतो. तेव्हा पण तो किस्सा झाला होता भावली डॅमलाच, पहिण्याला नाही. काय झालं, फॅमिली जण फिरायला जातात की चांगला टाइम स्पेंड करू, पण आता हे स्थानिक जे लोक आहे व्यवसाय करण्यासाठी, आम्ही त्यांच्या व्यवसायाला विरोध करत नाही, पण तुम्ही कोणत्या गुरुमीमध्ये की तुम्हाला व्यवसायही हवा आहे आणि आणि तुम्ही तुम्हाला कोणाच्या तुमच्या जोरावर एवढा इथपर्यंत वार करत आले. आता काल सगळ्यात मेन कालचं तुम्हाला सांगतो, एका मध्यस्थेने त्यांना जसं कळालं ना की अटेम्प्ट टू मर्डर असे कलम लागले, तर काल एकाने आम्हाला 10 लाखाची ऑफर दिलेली की 10 लाख घ्या, विषय मागं घ्या. म्हटलं ठीक आहे. आमचं असं विषय झाला की यांना गोडी गोडीत पोलीस स्टेशनला बोलावे आणि सरेंडर करू यांना. पण नंतर त्यांना कळालं की नाही, हा व्हिडिओ व्हायरल झाला, म्हणजे असं त्यांची इथपर्यंत मी त्यांना बोलले, मी तुम्हाला 20 लाख देते, तुम्ही जमावा. केस दाखल करू नका. केस दाखल करू नका. आणि केस तर FIR तर झाली होती. आता ती कशी काय केस, म्हणजे असं लोक, म्हणजे तुम्हाला सांगतो की लोकांना मारून टाकणं आणि पैसे देणं एवढं सोपं झालंय त्यांच्या इगोसाठी. नाही, मध्यस्थीबाबत तुम्ही तक्रार केली का काय? नाही, ती तक्रार नाही केली, कारण कोणतरी जसे आता आमच्यावर अटॅक झाला, आम्ही त्यांचे गाडी नंबर सांगितले, तर कोणतरी सांगतं अरे हा गोटीचा, हा असं तो विषय. यांनी ज्याला विचारलं तो यांना म्हणतो की बाबा आपण असं हे करू तसं करू, तर मग आपण त्यांचे नाव नाही करू शकत. शेवटी म्हणजे कसं ज्याला त्याला कॉन्फिडेन्शियल विषय असतो. ठीक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.